ऐका गोपद्मांनो, तुमची कहाणी स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादी पांची सभा बसल्या आहेत. ताशे मर्फे वाजत आहे, रंभा नाचत आहे, तो तंबोऱ्याच्या तारा तुटल्या, मृदुंगाच्या भेऱ्या फुटल्या. असं झाल्यावर सभेचा हुकूम झाला, करा रे हाहारा, पिटा रे दांडोरा. गावात कोणी वानवशा वाचून असेल त्याच्या पाठीचा 3 बोटं कंकर काढा, तंबोऱ्याला तारा लावा, कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा. असा हुकूम आल्यावर कृष्णदेव आपल्या मनात भ्याले. माझी बहीण सुभद्रा हिनं काही वानवसा केला नसेल. तेव्हा ते उठले, तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिनं काही वानवसा केला नाही. नंतर कृष्णाने तिला वसा सांगितला. सुभद्रे सुभद्रे, आखाड्या दशमीच्या पासून 3 गोपद्म देवाच्या द्वारी काढावी, तितकीच ब्राह्मणाच्या द्वारी, पिंपळाचे पारी, तळ्याचे पाळी व गाईच्या गोठ्यात काढून पूजा करावी. हा वसा कार्तिका दशमीस संपूर्ण करावा. याप्रमाणे 5 वर्ष करावं. उद्यापनाच्या वेळी कुंवारणीला जेवायला बोलवावी. पहिल्या वर्षी विड्या द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा भरावा, तिसऱ्या वर्षी केळ्याचा फणा द्यावा, चौथ्या वर्षी उसांची मोळी द्यावी, 5व्या वर्षी चोळी परकर नेसून आपल्या वशाचं उद्यापन करावं. असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले. नंतर लागलीच सुभद्रेने सांगितल्याप्रमाणे केलं. पुढे सभेत कळलं, सुभद्रा वानवशाशिवाय आहे. असमंजसल्यावर तिकडे दूत जाऊन पाहतात, तो तिनं वसा वसला आहे. पुढे येता येता एका गावाबाहेर एक हत्तीण वानवशाशिवाय त्यांना दिसली. ती दक्षिणेस पाय, उत्तरेस डोकं करून निजलेली होती. तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला. नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या, मृदुंगाच्या भेऱ्या वाजल्या, तशाच रंभा नाचत्या केल्या. असं ह्या व्रताच्या योगाने सुभद्रेवरचं संकट टळलं. तसं तुमचं आमचं टळो, ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.